आहा, नादच करायचा नाही तुम्हाला सांगते. 365 दिवस 365 भाज्यांचे प्रकार दाखवणार आहेत. विविध वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या या भाज्या असणार आहेत. अतिशय रुचकर होणार आणि अजिबात आता आहे ना रोज उठून विचारायचं नाही भाजीला काय करू आणि वेगळ्या पद्धतीने काय करू. बरं तुम्हाला काय म्हणते, रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे आणि तुम्हाला सांगते तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रॉडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरक करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा. तर आज आपण कोहळ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत, म्हणजेच भोपळ्याची भाजी. आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे. हे जे वाटण मी करणार आहे हे 1 दिवस आधी करून ठेवू शकता. 10 दिवस छान टिकतं जास्त प्रमाणात करून ठेवलं तरी. आणि तुम्हाला माहीत आहे आपण आहे ना रेसिपीची साहित्य स्टेप बाय स्टेप बघतो, साहित्य आणि कृती, जेणेकरून तुमच्या लक्षात ते राहावं रेसिपी बघत बघत असतानाच. तर सगळ्यात आधी वाटण करायचं आहे. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. कोथिंबीर, पाव कप सुकं खोबऱ्याचा किस, अर्धा चमचा खसखस, आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या. इतकं अगदी हाताखालचं साहित्य आहे. हे वाटण करायची सोपी पद्धत दाखवते, कच्चं नाही करणार आहे मी, कसं करायचं तेही बघूयात. तर सगळ्यात आधी खोबरं भाजायला घेऊयात. छान खमंग भाजून घ्यायचं, त्यातला कच्चा जो वास आहे तो निघून गेला पाहिजे. खोबरं इथे हलकंसं भाजत आलं. हे बघा अलवार बदामी रंगावर भाजून झालंय. आता हे भाजलेलं खोबरं तव्याच्या एक बाजूला काढूयात. यामध्ये घालूयात खसखस आणि खसखसही खमंग अशी भाजून घ्यायची. चला, खसखसही भाजून झाली, चांगली खुटखुटीत झाली ना की ती मिक्सरला वाटायला अगदी सोपं पडतं. बघा काय मस्त खरपूस खमंग भाजला गेलाय. आता गॅस बंद केला. हे मिश्रण हलकंसं थंड करूयात. वाटण तयार करूयात. आलं लसूण घेऊयात. आलं लसूण, यामध्ये हे भाजलेली खसखस आणि खोबरं, आणि आता यामध्ये कोथिंबीर घालूयात. झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा. चला, वाटण तयार आहे. छान दळलं गेलंय, पाण्याचा अजिबात वापर केला नाही. आता हे वाटण असंच रूम टेम्परेचरवर जर ठेवलं तर एक 5 ते 7 दिवस छान टिकतं. कोथिंबीर न घालता जर ठेवलं, असं सुकंच ठेवलं, आलं लसूण चालेल, पण विदाऊट कोथिंबीर मग एक 3-4 आठवडे सहज टिकतं. चला, आता भाजीला फोडणी टाकण्याकरता काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. लाल भोपळा असं सालासकट मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. सालासकट नाही घेतला तरी चालेल, पण याची चव छान लागते, टेक्स्चर मस्त राहतं, म्हणून मग मी सालासकट घेते. 2 कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, पाव चमचा मेथ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 4 चमचे चणा डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता, हिंग. आता तुम्ही म्हणाल मसाले कुठे आहेत? की आपले मधुराज रेसिपीचा संडे मसाला, थोडा गोडा मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं. सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. चला, मोहरी छान अशी तडतडली म्हणजे फोडणी खमंग झाली बघा. आता यामध्ये जिरं, हिंग, मेथ्या, कढीपत्ता ही फोडणी जरा मिसळून घ्यायची. आहा हा, काय खमंग फोडणी बसले तुम्हाला सांगते. त्या मेथ्या आणि कढीपत्त्याचा बेसिक आहे, पण काय कमाल सुवास दरवळतो. यामध्ये कांदा पटकन शिजावा म्हणून मीठ मिसळून घ्यायचं आणि चांगला हलकासा बदामीसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कांदा सोनेरी रंगावर परतून झाला, मस्त दिसतोय बघा. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. हे देखील मिसळून घ्या. टोमॅटो देखील कांद्यामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं. चला, टोमॅटो छान मिसळून झालं. आता बघा
टोमॅटो असं मस्त एकसंध झालं पाहिजे. आता यामध्ये आपली संडे मसाला, 1 चमचा संडे मसाला घालते. आपले मसाले मधुराज रेसिपी club.com वर जाऊन खरेदी करू शकता. अर्धा चमचा गोडा मसाला आणि चमचाभर बॅडगी मिरची पावडर. बॅडगी मिरची पावडरने भाज्यांना रंग सुरेख येतो आणि भाज्यांची मूळ चव अजिबात बदलत नाही. आता हे मिसळून घ्यायचं. काय कमाल सुवास तरवळलाय तुम्हाला सांगते मसाल्यांचा. मसाले वापरताना ना असं 2-3 मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं की काय बहारदार चव येते सांगते. आता हे वाटण जे तयार केलंय हे घालूयात. भाजी कितपत दाटसर हवी त्या अंदाजाने तुम्ही हे घालू शकता. मी सगळंच घालते कारण बरोबर प्रमाण घेतलेलं असतं रेसिपी दाखवतानाच. आता हे देखील मिसळायचं. शिजवायची गरज नाही, फक्त मिसळून घ्या. आता यामध्ये ही भिजवलेली चणा डाळ पाण्यासकट घालूया. कोहळं म्हणजेच लाल भोपळा आणि मीठ. मिठामुळे याला पाणी सुटतं आणि अंगच्या रसामध्ये शिजायला मदत होते. काय कमाल दिसते बघा. वा. आता अशी भाजी मिसळून झाली. सणसणीत सुवास तरवळतोय तुम्हाला सांगते. आपले मसाले आहेत म्हणून उगाच कौतुक नाही करत, खरंच खूप छान भाजीला चव येते. आता यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं. पाणी आपण पुढे नंतर घालूयात, पण आधी एक वाफ देऊन घ्यायची. अगदी मंद आचेवर आता 5 मिनिटं वाफ काढून घेतलीये. वाह, बहारदार, क्या बात आहे. काय दिसतंय कमाल बघा, मस्त. आता यामध्ये पाणी घालायचं. बऱ्यापैकी जास्त पाण्याचा वापर करते कारण आपण सालीसकट लाल भोपळा घेतलाय तर तो शिजायला जरा वेळ लागतो आणि जसं शिजतं तसं पाणी पण मुरत जातं. रंग आणि टेक्स्चर आहा, काय आलंय कमाल बघा. वा 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 वा. तर झाकण ठेवते. सुख म्हणजे भाजी केली, त्याची फोडणी खमंग झाली आणि तो जो सुवास तरवळतो तुम्हाला सांगते यासारखं दुसरं सुख नाही. कायम तक्रार करता तुम्ही मधुरा तू स्वतःची स्तुती करते. अजिबात नाही, मी आत्मस्तुती करत नाही. मी स्वतःची स्तुती करते का? मधुरा तुझ्या हाताला काय चव आहे, मधुरा तू किती छान दिसतेस, मधुरा तू भाज्या किती छान सुंदर चिरतेस. अजिबात नाही. हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ही म्हणजे माझ्यासाठी स्वयंपाक करणं ही एक खाद्यपदार्थांची मैफिल रंगवलेली असते आणि त्या क्षणाला जो काही प्रतिसाद दिला पाहिजे एका खवय्याकडून, एक खाद्य संस्कृतीवर ज्याचं मनापासून प्रेम आहे, जीव तोडून जो वर्षानुवर्ष काम करतोय, अभ्यास करतोय, तर त्या कलाकृतीला दिलेली ती दाद असते, त्या पदार्थाला दिलेली ती दाद असते. त्यामुळे ही दाद माझ्यासाठी नाही आहे, ही दाद आपल्या सगळ्यांकडून या पदार्थाला दिलेली एक दाद आहे असं समजा. आता 5 मिनिटं झाले, झाकण ठेवून भाजी वाफवून घेतली. वाह, बघा काय दिसतेय बहारदार. आणि भोपळा शिजायला आहे ना फार असा वेळ लागत नाही तुम्हाला सांगते, पण आणखी एक 10 मिनिटं मी चांगलं वाफवून घेणार आहे कारण पुढची बाजू शिजते पण ही मागची बाजू, सालीकडची बाजू पण छान वाफवली गेली पाहिजे. एक 15 मिनिटात, जरी सालीसकट तुम्ही घेतला तरी 15 मिनिटात हा भोपळा छान शिजून होतो. पुन्हा झाकण ठेवूयात आणि आता आणखी 10 मिनिटं झाकण ठेवून मस्त शिजवून घेते. चला, बरोबर आता 15 मिनिटं, आधीची 5 मिनिटं आणि नंतरची 15 मिनिटं, असं 20 मिनिटं ही कोहळ्याची भाजी शिजवून घेतली. कमाल सुवास दरवळतोय. प्रेमात पडायला भाज्या इतकी मस्त होते याची मी तुम्हाला खात्री देते. माझ्या प्रेमात पडा किंवा पडू नका, पण पदार्थाच्या प्रेमात पडलंच पाहिजे. वाह, बहारदार. बघा काय सुंदर. आता एकसंध झाली आहे बघा आणि तवंग पण सुरेख आलाय. आता हे शिजलं का नाही कसं ओळखायचं? असं बघितलं तरी कळतं कारण हा चकित होतं बघा. लाल भोपळा ट्रान्सल्युसेंट होतो. हे बघा, सुरी घातली, इवन सालीच्या भागात जरी घातली तरी सहज जाते. याचा अर्थ आपलं हे प्रकरण छान शिजलेलं आहे.
आता बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळूयात. गॅस बंद करायचा. खूप आहे ना, म्हणजे हे साली प्रत्येक लहान लहान डिटेलिंगचं आहे ना, त्या पदार्थाच्या चवीवर फरक पडतो याची मी तुम्हाला खात्री देते. हीच भाजी तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता, एक शिट्टीमध्ये ती शिजेल, पण जी चव अशी सुट्टी शिजवलेल्या भाजीत आहे ती कुकरच्या भाजीला येत नाही. वेळ वाचवण्यासाठी कुकरमध्ये तुम्ही शिजवू शकता, पण कधी तुम्हाला वेळ असेल तर या पद्धतीने करून बघा. मग इथे मी लाल भोपळा वापरला. सेम पद्धत वापरून तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी करू शकता, दोडक्याची करू शकता, गिलक्याची करू शकता. कमाल होते. आणि अशी सुट्टी शिजवावं, फार नाही वेळ लागत. हे भोपळ्याचे प्रकरण इतके साधेभोळे असतात ना, की काहीच रग्गेलपणा नसतो त्यांच्या अंगामध्ये. दुधी असो, लाल भोपळा असो, दोडका असो. वेलीवरचे प्रकार, वेलीवरच्या फळभाज्या ज्या आहेत, अजिबात नखरे न करता पटकन शिजतात आणि अशा शिजवल्या की त्याची चव आणखी द्विगुणित होते. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.